आजपासून 10वीची एक्झाम चालू झाल्यामुळे बोर्डाची पोरींची होती सकाळची शाळा, त्यासाठी लवकर उठावं लागलं. पण मला तर लवकर रोजच उठावं लागतं, कारण आईंची लवकर कामाला जायचं असतं. माझ्याबरोबर राजवी पण उठली होती. मग मी तिला ब्रश दिला. ब्रश करून झाल्यानंतर ती बसली थोडीशी मांजराबरोबर खेळत, आणि त्यानंतर तिने तिची बॉटल भरून घेतली. त्यानंतर मी रायाला उठवायला गेले. राया काय उठली नव्हती. रायाला उठवलं, जिजाला उठवलं. पण माझ्या पोरींचं एक आहे की त्यांना एका आवाजात त्या उठतात, उठून बसतात. त्यांना शाळेचा असा कंटाळा नाही की उठ रे बाबा, उठ रे बाबा, असं नाही मला करावं लागत. मग ती उठलीनंतर मग मी सगळं आवरून घेतलं, कारण त्यांना 7:30 वाजता शाळेत जायचं होतं. तर आता ती उठल्यात म्हटलं, त्यांना ब्रश वगैरे दिला आणि इथलं मी अंथरूण वगैरे काढायला घेतलं, कारण कामं सकाळी कशी पटपट झाली ना की नंतर थोडा वेळ भेटतो, छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. आणि त्यानंतर इकडे ह्यांना मी बिस्किटं दिली, तर त्यांनी ती समप्रमाणात वाटून घेतली. आणि त्यांना ती पहिल्यापासूनच सवय लागली, जे काय आहे ना ते वाटून खायचं, असं एकट्याने खायचं नाही. त्यानंतर चहा वगैरे सगळ्याचा पिऊन झाल्यानंतर मग आम्ही आंघोळ्या वगैरे करून घेतल्या, आणि ह्यांनी इकडं स्वतःचं आवरून घेतलं. माझ्या मुलींना एक चांगली सवय आहे की त्यांना स्वतः आवरून घेतात, कोणावर अवलंबून राहत नाहीत, स्वावलंबी आहेत. ते सगळं स्वतःचे कपडे वगैरे स्वतः घालतात, तिघी पण. त्यांना ती सवयच लागून घेतली की मम्मी आली, आई येईल, मग आम्हाला घालेल, आवरल आमचं, आणि मग आम्हाला शाळेत सोडेल. तसं नाही. आणि शाळेत जायची घाई पण त्यांना खूप असते, लवकर सोडायचं, कारण फर्स्ट बेंचवर त्यांना बसायचं असतं. माझ्या राजवीला तर फर्स्ट बेंचवर बसायला आवडतच नाही. मग ती मला लवकर सोड म्हणते. मग तिने तिचं दप्तर वगैरे आवरलं. मग मी तिचं दप्तर घेतलं, एकीची टिफिन बॅग घेतली आणि तिघींना पण घेऊन गेली. आणि आमच्या दारातनं खूप छान फुलं उमलली होती, तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिली असेल. मग त्यातली 3 फुलं त्यांनी आपापल्या टीचरला घेऊन गेले. ज्या LKGच्या त्यांच्या क्लास टीचर होत्या ना, त्या दोघींच्या पण, त्यांनासुद्धा त्या ती फुलं घेऊन जातात. मग मी तिघींना घेऊन शाळेत गेले, शाळेत सोडलं. घरी आल्यावर घरातली सगळी कामं पटपट उरकली, कारण मला रायाला घेऊन आरोग्य केंद्रात जायचं होतं. तिचं 5 वर्षाचं एक लस राहिली होती ती द्यायला. मग मी सगळी कामं उरकली, शाळेतनं घरी घेऊन आले. त्यानंतर त्या आयांचा फोन आल्यानंतर मग तिला लस द्यायला घेऊन गेले. लस देऊन घरी आले, आणि पहिलं त्यांनी सांगितलं होतं की तिला ना ते शेकून घ्या बर्फाने, आणि लस देताना ना माझी पोरगी अजिबात रडली नाही बरं का. मग घरी आले, बर्फ येताना घेऊन आले शेजाऱ्यांकडनं, आणि त्यानंतर मग तिला मी पाणी वगैरे दिलं, आणि त्या बर्फाने तिला पहिलं शेकून घेतलं, म्हणजे तिला बरं वाटेल. गोळी देऊन मग तिला झोपवलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चला बाय.